अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला। देवल क्लब या ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आला। उद्योगमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन, मिलिंद आष्टेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात असं व्यक्तिमत्व आहे ज्यापुढं पक्षीय जोडे खाली ठेवले जातात असे गौरवोद्गार अशोक सराफ यांच्याबद्दल काढले। मराठी कलाकारांनी संघर्ष करून देशपातळीवर आपलं नाव केलंय। इतका मोठा माणूस असूनही जरासुद्धा गर्व नाही। मराठी संस्कृती, सांस्कृतिक चळवळी याला कोल्हापूरनंच आजवर ताकद दिली आहे। त्याचबरोबर सांस्कृतिक चळवळ पुढे नेणारे आमदार सतेज पाटील हे नेते आहेत असं त्यांनी नमूद केलं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सामान्य कुटुंबातून अद्भुत काम करणारा एक कलाकार पुढे आला। जनतेनं त्यांना भरभरून प्रेम दिलं। अशोक सराफ, दादा कोंडके यांचे चित्रपट काही वेगळीच मजा देऊन जात असत असं सांगून काही दिवसात केशवराव भोसले नाट्यगृहाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देऊ असं आश्वासन दिलं। सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ यांनी आज मोठा आनंदाचा दिवस असल्याचं सांगत माझ्या कर्मभूमीत सत्कार होतोय हीच आपल्या कामाची पोचपावती असल्याचं नमूद केलं। मी अनेक ठिकाणी फिरलो पण कोल्हापूरकरांसारखी माणसं कुठं पाहिली नाहीत। खूप मायाळू तितकेच कठोर इथली लोक आहेत। 1978ला 1 वर्ष कोल्हापूरमध्ये वास्तव्य केलं। आता महिन्यातून 8 दिवस तरी इथं राहावं अशी इच्छा आहे। इथल्या बोलण्याचा सूर चांगला आहे। आवाजातील रांगडेपणा, वाक्यातील मृदूपणा इथंच आढळतो। त्यामुळे कोल्हापूरकरांचा मी आजन्म ऋणी राहीन अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली। मी तुम्हा सर्व कोल्हापूरकरांचा आजन्म ऋणी राहीन याबद्दल काही दुमत नाही। कारण तुम्ही लोकांनी जे मला इथं वाढवलं तुम्ही वाढवलं माझी की तुम्ही हा सत्कार माझा करून आणि केशवराव भोसलेंच्या नावाने हा पुरस्कार देऊन मला कुठल्या कुठे नेऊन ठेवलेले आहेत आणि हे मी कधीही विसरू शकणार नाही। मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन आणि आयुष्यभर मला जमेल तसं आणि मला करता येईल तसं मी जास्तीत जास्त तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीन। संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या इतक्या मोठ्या अभिनेत्याच्या नावानं आपल्याला पुरस्कार मिळतोय याचा मनस्वी आनंद होतोय असं सांगून केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा एकदा दिमाखात उभं राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली। कलानगरीत असं काम रेंगाळणं चांगलं नाही असा चिमटासुद्धा त्यांनी काढला। आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना आज कोल्हापूरच्या भूमीत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार होतोय हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगितलं। तुमची जन्मभूमी जरी मुंबई असली तरी तुमची कर्मभूमी ही कोल्हापूर आहे। तुमच्या अनेक आठवणी इथं आहेत। एक सामान्य माणूस हिरो बनू शकतो, प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलंय। तुमचं मराठी सिनेसृष्टीमध्ये जे योगदान आहे ते प्रचंड मोठं आहे। हे योगदान महाराष्ट्रातील मराठी माणूस कधीच विसरू शकत नाही। तुम्हाला मामा हे नाव देखील आपल्या कोल्हापुरात मिळालं। या भूमीमध्ये आपला सन्मान करण्याची संधी आम्हा सगळ्यांना मिळते याचा मनस्वी आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं। ठिकाणी दिलेलं आहे आणि मामा हे नाव देखील आपल्याला कोल्हापुरात पडलं असं 1970 साली पडलं असं प्रकाश शिंदे त्यांच्या बडीला ते घेऊन येत होते आणि ते तुम्हाला अशोक मामा म्हणायला लागले आणि तिथनं पुढे सुरुवात तुम्हाला अशोक मामा म्हणून या ठिकाणी झाली आणि आम्हा सगळ्यांना आनंद आहे की आज अभिनयाच्या माध्यमातून आज पद्मश्री पुरस्कार आपल्याला मिळाला, परंतु आज कोल्हापूरच्या या भूमीमध्ये आपला सन्मान करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मिळाली याचा आनंद आहे। आणि कोल्हापूरकर तुम्हाला विसरू शकत नाहीत, ते या अभिनयासाठी तर विसरू शकतच नाहीत, परंतु कोल्हापूर ज्यावेळी संकटात होतं 2019 साली कोल्हापूरमध्ये महापूर या ठिकाणी आला होता, प्रचंड असा पाऊस पडला होता। त्यावेळी आपण मुंबईमध्ये व्हॅक्यूम क्लीनर प्रयोग करून 3 लाख रुपये मुख्यमंत्री फंडाला ते फक्त कोल्हापूरसाठी आपण दिले होते, ते आम्ही कोल्हापूरकर कधी या ठिकाणी विसरू शकत नाही।
आणि म्हणून हे जे नातं तुमचं कोल्हापूर बरोबर आहे, हे नातं एक अजोड नातं आहे, म्हणजे न तुटणारं नातं आहे आणि भावनिक नातं आपलं या कोल्हापूरची जोडलेलं आहे. तुमचं आणि कोल्हापूरचं नातं अतूट आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.